एकीकडे मुंबईसह महाराष्ट्राला पडलेला अदानींचा विळखा आणि दुसरीकडे या भांडवली व्यवस्थेला धार्जिने धोरण घेणारं सरकार. या सगळ्यातनं वाट काढत या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित जपण्याचा आपला प्रयत्न सातत्याने चालू असेल. हे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित जोपासताना जो कुणी मराठी माणसासाठी लढत आहे तो माणूस सोबत घेण्याला आपण सकारात्मक राहायला हवं. अर्थात असं होऊ नये याचं प्रयत्न वारंवार या सगळ्या महाराष्ट्रद्रोह्यांकडून आणि महाराष्ट्राला अडचणीत आणू पाहणाऱ्या अदानी धार्जिण्यांकडून सातत्याने घेतले जातील. असा मिठाचा खडा टाकणाऱ्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करणे जास्त योग्य असेल. यावर कुठल्याही प्रतिक्रियासुद्धा देणे मला वाटतं की फार उचित असणार नाही. युती होणार न होणार या संबंधाने ज्या काही घोषणा असतील किंवा निर्णय असतील यावर फक्त आणि फक्त दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख काय सांगतात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण त्या आदेशांचं त्या घोषणांचं पालन करणं जास्त गरजेचं आहे. आपण एका संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत. संयमाने राहूया. महाराष्ट्र हितासाठी आपण कालही सकारात्मक आहोत. सकारात्मक राहू. महाराष्ट्रद्रोह्यांचे हे सगळे मनसुबे हाणून पाडूया.